मित्रांनो नमस्कार, मी मनोज इंगळे, उद्योग मंत्र मराठी संस्थापक व अध्यक्ष. आज एक असा टॉपिक घेऊन आलेला आहे की ज्याचं तुम्ही पहिल्यांदा पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघितला होता. त्याला काय म्हणायचं आपण, रेड कार थेरी. रेड कार थेरी म्हणजे काय होतं की जिथं आपल्याला आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटीज किंवा आपल्या संधी ज्या असतील जर त्यांचा आपण शोध घेतला तर 100% आपल्याला त्या संधी दिसतात. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक चॅनलवरती दोन्हीकडे पण तो व्हिडिओ आहे. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आता याच्या पुढे जाऊन मी विवेक बिंद्रांच्या चॅनलवरती त्याचा अजून एक अँगल बघितला आणि तो खूप छान होता, म्हणून मी आता शेअर करतो. मी त्यांची क्रेडिट पूर्ण विवेक बिंद्रा सरांना जाणार, डॉक्टर विवेक बिंद्रा. तर काय आहे की रेड कार थेरीबरोबर त्याच कन्सेप्टवर आधारित एक मराठी माणसासाठी एक आवडीचा विषय असतो. आपण जेव्हा गणपती असेल, देवी असेल त्यावेळेला आपण एक किंवा ऑफिसमध्ये पण गेम्स ठेवतो आपण, लिंबू चमच्याचा गेम. तर चमचा लिंबूचा गेम म्हणजे काय, आपण ते काय करतो की तुमच्या चमच्यामध्ये ते लिंबू ठेवतो आणि मग तो खेळ सुरू होतो. आता काय होतं की जसं विवेक बिंद्रांकडे एक ऑफिस कन्सल्टंट म्हणून त्यांना बिझनेस कन्सल्टंट म्हणून त्यांना एक काय आला क्वेरी आलेली असते की ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की त्यांचे ज्या ऑफिसमधले एम्प्लॉई आहेत ते एम्प्लॉई सतत असं त्यांना जाणवतं की त्यांच्यावरती कायम पॉलिटिक्स केलं जात आहे किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोललं जात आहे आणि त्यांचा स्टाफ त्यांच्याबद्दल काही चांगलं बोलत नाही आहे. आता हे थोडंसं मी मॉडिफाईड करून सांगतो, हे पण तुम्हाला सांगतो. आणि मग विवेक बिंद्रांनी त्यांना सांगितलं की तू एक चमचा घेऊन ये आणि तू लिंबू घेऊन ये. आता त्याच्यामध्ये झालं कसं की ज्यावेळेला त्यांनी लिंबू चमचा आणला तर त्यावेळेला त्यांनी त्या एम्प्लॉईला सांगितलं की तू काय करायचं आहे, ऑफिसमध्ये हा लिंबू आणि चमचा घ्यायचा आणि तोंडात ठेवायचा, चमचा आणि लिंबू त्याच्यावर ठेवून ऑफिसला 4 आतल्या आत वेडे मारायचे आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या चमच्यामधून लिंबू पडलं नाही पाहिजे. आता ज्या वेळेला तो ऑफिसमध्ये फिरायला लागला, बऱ्याच वेळेला असं झालं की लिंबू 2-3 वेळा पडलं, 4 वेळेला पडलं, पण त्याचं लक्ष त्या लिंबाकडेच होतं. आता त्यावेळेला विवेक बिंद्रांनी त्यांना एक विचारलं की तुम्ही ज्या वेळेला फिरत होते तोंडामध्ये तिथं चमच्यामध्ये लिंबू घेऊन, तर त्यावेळेला आसपासची लोक काय काय करत होती ते मला सांगा. तर त्यावेळेला तो एम्प्लॉय म्हणला, सर माझं काही लक्ष त्या एम्प्लॉयकडे नव्हतं, माझं लक्ष एवढंच होतं की ते लिंबू पडलं नाही पाहिजे. बरोबर आहे. मग त्यातून एक त्यांना बोध दिला की असं सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज असतील किंवा तुमच्या संधी असतील किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामाकडे जेव्हा, तुमचं लिंबू म्हणजे काय, तुमचं काम आहे, तुम्ही ज्याच्यासाठी पगार घेत आहे, तुम्ही ज्या वेळेला त्याच्याकडं पाहता आणि तुम्ही तुमच्या लक्ष्याकडं, तुमच्या टार्गेटकडं तुम्ही ज्या वेळेला जाता, तर बऱ्याचदा असं होतं की तुमच्या ऑफिसमधली लोक तुमच्याबद्दल बोलतील, काय होतील, पण तुमचं लक्ष त्याकडे नसणार आहे. तेव्हा तुम्हाला त्याच्याकडं दुर्लक्ष करायचं आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या लक्ष्याकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर ह्यातून त्याला जो बोध भेटला त्या दिवशीपासून त्याने असं सांगितलं की बाबा मला याच्यातून परत काही त्रास झालेला नाही. मग एक लक्षात घ्या, तुम्ही नेमकं तुमच्या कामाच्या ठिकाणी जाताना किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी जाताना नेमकं तुम्ही लक्ष कोणाकडे देत आहे, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीजकडे लक्ष देत आहे का जी लोक तुमच्या विरोधात आहेत, तुमच्याबद्दल राजकारण करत आहे, यांच्याकडे जास्त लक्ष देत आहे, हे पाहणं पण खूप गरजेचं आहे. आणि याच्यातून हे लेसन घेणं पण खूप गरजेचं आहे की आपल्या उद्दिष्टापर्यंत जाताना खूप सारे लोक तुमच्यावरती चिखल उडवणार आहेत, पण तो चिखल उडवताना सुद्धा तुमच्या टार्गेटकडेच लक्ष पाहिजे, तुमच्या लिंबाकडेच लक्ष पाहिजे. देण्यात घ्या. म्हणून ही शिकवण कधीही विसरू नका आणि आयुष्यामध्ये जाताना कायम आपल्या लिंबाकडे लक्ष ठेवा आणि उद्दिष्ट पूर्णच करा. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.